महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणातील पाणी वापराबाबतचे तांत्रिक वर्ष रविवारी संपले. या तांत्रिक वर्षाच्या अखेरीस कोयना जलाशयात उपयुक्त पाणीसाठा केवळ 11 टीएमसी उरला असून तो गतवर्षीच्या तुलनेत निम्माच आहे. त्यामुळे वीज निर्मितीसह सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या बाबतचे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या पर्जन्यमानाविषयी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे ही चिंता वाढलेली आहे. कोयना धरणातील पाणी वापराबाबतचे तांत्रिक वर्ष 1 जून ते 31 मे याप्रमाणे असते. त्यानुसार आज हे तांत्रिक वर्ष संपले असून नवीन तांत्रिक वर्ष उद्यापासून सुरू होत आहे. तब्बल 105.25 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात आज तांत्रिक वर्षाच्या अखेरीस एकूण पाणीसाठा 16 टीएमसी असून यापैकी उपयुक्त पाणीसाठा 11 टीएमसी इतका शिल्लक आहे. संपूर्ण तांत्रिक वर्षात कोयना धरणातून अखंडितपणे वीज निर्मिती करण्यात आली असून याशिवाय कृष्णा व कोयना नदीवर अवलंबून असलेल्या गावांची तहान भागवून शेतीसाठी पुरेसे पाणी मिळालेले आहे. भारनियमनाचेही संकट टळले असून कोयना धरणाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील सध्याचा पाणीसाठा महाराष्ट्राची चिंता वाढवणारा आहे. पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने जलाशयाची जागा उघडी पडली असून गावांचे अवशेष देखील दिसू लागले आहेत. दरम्यान सोमवार दिनांक 1 जून 2026 पासून कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापक सूत्रांनी दिली. पावसाळा सुरू झाला की कोयना धरणातील पाणीसाठ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. कोयना धरणाच्या पाण्यापासून सुमारे 2000 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील 67.25 टीएमसी पाण्याचा वापर देखील केला जातो, तर सिंचनासाठी 30 टीएमसी पाण्याचा वापर केला जातो. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार 1 जून ते 31 मे या कालावधीसाठी हा तांत्रिक पाणी करार केला जातो. 1 जूनपासून सुरू झालेले पाणी वाटप कराराचे तांत्रिक वर्ष दिनांक 31 मे रोजी संपुष्टात आले असले तरी कोयना धरणात सध्या 16 पैकी 5 टीएमसी मृत पाणीसाठा वगळता 11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. चालू वर्षी उन्हाळ्यातील सिंचन व विजेची गरज भागवूनही वीज भार नियमनाचे चटके देखील बसले नाहीत. ओळखलं जाणारं आपलं कोयना धरण खरंच आपल्या भाग्यलक्ष्मी या नावाला सध्या सार्थ ठरत आहे. महाराष्ट्राला वर्षभर वीज सिंचनासाठी पिण्यासाठी पाणी पुरवणारं हे आपलं कोयना धरण. महाराष्ट्रातील इतर धरणे जर पाहिली तर सध्या कोरडी पडलेली आहेत. बहुतांश ठिकाणी लोकांना भीषण अशा पाणी टंचाईला सुद्धा सामोरं जावं लागत आहे. अशाच वेळी कोयना धरण हे महाराष्ट्रासाठी वरदायिनी ठरत आहे. कारण कोयना धरणात सध्या जर पाहिलं तर 15% पाणीसाठा शिल्लक आहे आणि नक्कीच हे जे पाणी आहे ते जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुरेल. अगदी पाऊस सुरू होईपर्यंत पुरेल ही आशा आहे.
या धरणामुळे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज आणि सिंचनासाठी पाणी देखील मिळतं. यावर्षी देखील कोयना धरण परिसरात चांगला पाऊस पडावा आणि कोयना धरण भरावं हीच अपेक्षा आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.